जरा जोरात ठेवलं की आवाज होतो भांड्याचा. आदळून कशाला देतेस, जाय घेऊन. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते सासूबाई, आदळून नाही हो, चपाती करपल तव्यावर म्हणून घाईनं ठेवलंय, नकोच मला सारखी आदळापट. आता अशा सासूचं सूनही काय करेल. बरं ठीक आहे सासवांनो, तुमचंच बरोबर आहे, पण एक लक्षात ठेवा, आदळून पाणी देऊ द्या, आदळून अंथरूण पांघरून, आदळून नाश्ता, आदळून जेवायला. अरे जन्मभर सुनाला आदळ आपट करू द्या, पण एक लक्षात ठेवा, मरायच्या वेळेला सासूचं डोकं मांडीवर घेऊन 2 चमचे पाणी तुमची सूनच पाजणार आहे. मुलगी दिल्लीला आहे, सावडायचा कार्यक्रम संपल्यावर येणार आहे 3 दिवसानं. मग जिच्या मांडीवर डोकं ठेवून 2 चमचे पाणी पिऊन प्राण सोडायचा आहे, त्या सुनला पोटची मुलगी मानली तर काय बिघडेल. आणि सुनला 25 वर्षेच आईकडे थांबायचं आहे, जन्म सासूकडे काढायचा आहे. हिला माय समजलं तर एका वाक्यात सांगतो, ज्या दिवशी सुनला वाटेल सासू नाही माझी माय, एकही म्हातारी वृद्धाश्रमात जाणार नाही. आणि ज्या दिवशी सासूला वाटेल सून नाही माझी मुलगीच आहे, आमच्या देशात एकही सून रॉकेल वतून पेटणार नाही. रामायण यासाठी ऐकायचं. सास ससुर गुरु सेवा करे हो. सुनैना माता म्हणाली, बेटा सासऱ्याची सासूची सेवा विसरू नका. आता पालख्यात बसल्या, सगळे निघाले. सीमेपर्यंत जनक राजे सोडायला वापस आले. पुन्हा रडारड सुरू झाली. त्या दारामध्ये उभे राहून सुनैना माता म्हणल्या, अहो तुम्ही आताही रडता. आता यासाठी रडतो ना देवी, हाच दरवाजा मी यायचो, दारात उभं राहायचो, माझ्या 4 पोरी पळ त्याच्या कमरेला बिलगायच्या, बाबा आले बाबा आले बाबा. अरे किती वेळचा महाद्वारात उभा हो सुनैना, अख्खा महाल खाली झाला, कोणी नाही वाड्यात. इकडे तिकडे आनंदाला पारावार नाही. अयोध्येत मौन व्रताची सांगता झाली. असे काही दिवस गेले आणि राजे दशरथजीला विश्वामित्र म्हणाले, बाबा जाने की इजाजत दो. विश्वामित्राला एकांतात नेलं. दशरथ राजे रडले, महाराज मेरी अंतरात्मा बोल रही है कि दशरथ तू ज्यादा दिन जिंदा रहने वाला नहीं. मेरी प्रार्थना है बाबा, मरने के बाद मेरे महल में आते जाते रहना और मेरे बच्चों को संस्कृति का बोध दिलाते रहना. राजा काय अपेक्षा करतो एका साधूकडून? संस्कृती का बोध. जगातली सर्वात मोठी श्रीमंती संस्कार आहे बरं का डोंगरे परिवार. तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आहे. रंगनाथ महाराज परभणीकरापासून तुमच्या परिवाराशी संबंध साधू संतांचा आला. जगातली श्रीमंती म्हणजे संस्कार. 1 मिनिट घेतो. आता मी सगळे वैभव तुमचं पाहलं, 1च मिनिट. तुम्ही कितीही कष्टानं मिळवलं असेल आणि मुलावर संस्कार नसेल तर तुमची मुलं रात्री 12 ते 4 100 मित्रांना डाब्यावर घेऊन पैसे उडवतील. 6 महिन्यात पैसे संपल्यावर तुमच्या नरड्याला चाकू लावू लावू सह्या घेतील. 2 वर्षात 100 एकर विकतील आणि मग तुमच्या समोर त्याच गावात जर्मनच्या ताटात बाजरीचे पीठ मागतील. आणि जर मुलांवर संस्कार असेल तर तुम्ही अपेक्षा केली नाही एवढं वैभव तुमची मुलं तुमच्या समोर निर्माण करतील. डोंगरेजी, संस्कार काय अपेक्षा है? मरने के बाद महल को भूलना नहीं बाबा, आते जाते रहना, मेरे बच्चों को संस्कृति का बोध दिलाते रहना. आणि इथे विश्वामित्र निघून जातात. बारडजी, इथे बालकांडाचा पूर्ण विराम होतो. आज जरा रडण्यात जास्त वेळ गेली आपली. थोडा आता समृद्धीचा वापर करू ना. समृद्धी कायसाठी निघाला? आता काय 1च तास आहे. जय हो जय हो जय हो. पुन्हा ठेवायचं का रामायण?
आमदार साहेबांची फार मोठा कार्यक्रम केला होता एकट्यानं. तर पुन्हा ठेवायचा विचार दिसते आहे. नक्की बर चालेल. बसा मग 1 तास बसावं लागेल. मग 3 तास बसायची सवय बनाव आपल्याला. बसा बसा जमलं. सगळी मोठी मोठी मंडळी आली. आमची खूप सेवा केली होती. केव्हा खोतकर साहेबांनी रामायण घेतलं तेव्हा बंधुराज आहे ना, 24 तास आमच्या सेवेत. मजा आली. पहिला कार्यक्रम जालन्याला झाला. रोज मंडप टाकणे, समाजाने कमी पाडणे, रोज तीच पद्धत इथं आहे. तुम्ही पाहिलं असेल आता तीच पद्धत. रोज मंडप टाकणं चालू आहे. आता जागाही संपली. आणि मी गंमत केली या काल कौशल्या मावल्यांना की तुमच्या लेकी बोलून घ्या, उद्या आंब्याचा रस आहे. गंमत केली. एवढ्या लोकांसाठी आंबे रस केला मौजपुरीच्या लोकांनी. मौजपुरीतली मौज सांगतो. एवढ्या लोकांसाठी 35 क्विंटल आंबे. यांना म्हटलं बा उद्या लेकी बोलून घ्या, असं गंमत केली ती काल. तर यांनी मोबाईल केले तर लेकीच नाही, लेकीच्या जावाई आल्या. त्याच्यामुळे समाज तिनपट झाला. आता पुरुषाला जागा संपली. बालकांड पूर्ण झालं. करू आपण मोठं करू. मोठी लोक आहे ते काय करांगोळीनं उचलते गोवर्धन. ते काय काट्या लावायची गरज. गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वतीला वंदन करून अयोध्याकांड सुरू झालं. आता 1च तास राहिल्यामुळे थोडं वेगात घेऊ आपण. हा बस. येथे श्रीमद रामचरित सकल कलिकलची 2 प्रथम सोपान समाप्त. अयोध्येमध्ये रामचंद्र प्रभू 12 वर्षे होते. 15व्या वर्षी लग्न झालं. आता 27चा राम झाला. 27चा. सीतामाईचं वय 21 आहे. वनवास 27व्या वर्षी. लक्षात ठेव. भरत शत्रुघ्न मामाच्या घरी गेले. मामा युधाजित राजे. आता तिकडची पार्टी माहिती नसल्यामुळे 2 मिनिट घेतो तुम्हाला. 2. इकडचं सगळं माहिती आहे. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सगळं माहिती आहे. तिकडची पार्टी म्हणतो मालव देश. मालव देशाचा राजा अश्वपती. अश्वपतीची पत्नी मालती उर्फ शुभनयना. लक्षात राहील का नाव? हो म्हणत जा. ती गरोदर आहे. तिच्या पोटात कैकेयी. मोठा मुलगा युधाजित. मालव देशाचा राजाला त्याला अश्वपतीला आशीर्वाद आहे वर्षा ऋषीचा. वर्षा ऋषी त्याचे पुरोहित आहे. वर्षा ऋषीचा आशीर्वाद होता की तुला राजहंसाची भाषा कळेल, पण ती भाषा कोणाला सांगितली काय बोलले राजहंस तू मरून पडशील, असा शापही होता. एक दिवस गरोदर अवस्थेत मालती. मालती म्हणजे कैकेयीची मम्मी. पोटात कैकेयी. राजा राणी दोघेही गार्डन मध्ये गेले. गार्डन मध्ये फिरताना ते हौदामध्ये राजहंसाचं पक्षाचं जोडपं काहीतरी बोलत होतं. बोलत ती भाषा कळाली. अश्वपती हसला. मालतीनं विचारलं का हसता बरं? ते पक्षी एकमेकाचे टिंगल करतात. काय म्हणतात ते सांगता येत नाही. आणि मग हसता कसं? कळलं म्हणून. सांगता का नाही येत? अरे मला शाप आहे, जर सांगितलं तर मरून पडशील असा शाप आहे. असं आज कळलं मला. माझ्यापेक्षा प्राणावर प्रेम जास्त आहे तुमचं नाही का? अरे पण माझा प्राण जातो. मेला तरी चालेल. उगाच काही जन्माला आले काहीच्या पोटी. हे नीट घ्या. तिकडे तोच कार्यक्रम केला आणि दसरथ मारायचा. इथं तिची मम्मीचं सांगतोय माय तशी लेख. बरं हे नीट आहे का? माय तशी लेख. मेला तरी चालेल. काय म्हणले बक्षी? अरे तुला कळत कसं? विधवा व्हावं लागेल तुला. मी मेल्यावर कुंकू पुसून राहील मी जन्मभर. पण सांगा काय म्हणले ते? सांगे ना राजा. असं करीत करीत महालात आले. अरे सांगा ना काय म्हणले पक्षी? अरे तुला कळत कसं नाही? मला मरावं लागतं. मेला तरी चालेल. सांगा काय म्हणले? तसं नाही सांगायचं तुम्ही. पोटातल्या गर्भासह मरते मी म्हणून रॉकेल ओतलं. आता
रॉकेल ओतल्यावर सांगता का नाही? आता आता राजा घाबरला की 2 जीव जातात, हे आणि याच्या पोटातला गर्भ, काय करावं सांगण्याच्या तयारीत राजा आला. एवढ्यात योग आहे, वर्षा ऋषी आले. उदास का राजा, तुम्हाला रॉकेलचा वास नाही आला का? बाबा ते काय बसले रॉकेल ओतून, पेटून घेते म्हणते नंतर सांगा, आणि मी सांगितलं तर माझा प्राण जातो. असं आहे का? थांब, तिला सांग रात्री 12 नंतर सांगायचं असते म्हणावं. कारण आता तिचं तासाभरात बाळंतपण होणार आहे. बाळ जन्माला आलं की हिला रथाच्या खांबाला बांधायचं, जिथं हिंस्त्र पशु त्या जंगलात नेऊन सोडायचं, ही मेली तरी चालेल. झालं बाळंतपण, कैकई जन्माला आली, हिला नेऊन सोडलं जंगलात, तिकडेच मेली. आता कैकईचा सांभाळ कोणी करावा? ही कैकईच्या आईची दासी आहे मंथरा, आणि तिनं कैकईचा सांभाळ केला. आणि कैकईचं लग्न राजा दशरथासोबत झालं. 3 करार आहे याच्यामध्ये, 3 करार: द्रव्य शुल्का, वीर्य शुल्का, राज्य शुल्का. द्रव्य शुल्का सुमित्रा आहे, द्रव्य शुल्का कौसल्य आहे, वीर्य शुल्का सुमित्रा आहे, राज्य शुल्का कैकई. म्हणजे विधिवत लग्न द्रव्य दान करून केल्या जातं, तिला म्हणतात द्रव्य शुल्का. जिंकून आणलं आपल्या वीरश्रीच्या द्वारा सुमित्रा, ही वीर्य शुल्का. आणि तिच्या बापानं लेखी घेतलं, हिच्या पोटी जन्माला येणार पोर सिंहासनावर बसेल असा करार राज्याचा केला, म्हणून कैकई राज्य शुल्का. हे मुद्दे लक्षात आले ना? लग्न झालं पण जाताना कैकई बापाच्या पाया पडून रडली, बाबा धन दौलत नको, पण जिनं मला मायची आठवण येऊ दिली नाही, इतकं सांभाळलं, ती मंथरा मला सोबत द्या. म्हणून मंथरा सोबत दिली सप्रेम भेट अयोध्याचं वाटोळे करण्यासाठी. म्हणून तुम्हाला तिकडे नेलं माहेरी. हे युधाजित राजे मामाकडे भरत शत्रुघ्न आले. राजा दशरथानं बघितला, आरशात कानाजवळचं केस पांढरं, मुकुट वाकडा झाला म्हणजे कारभार मुलाच्या ताब्यात द्यायचा असतो. काही असंही म्हणतील दशरथाला मुकुट त्याचा वाकडा झाला म्हणून कारभार मुलाच्या ताब्यात द्यायचा प्रश्न आला. आपल्याला मुकुटच नाही वाकडा व्हायचं कारण काय, तर कारभार मुलाच्या ताब्यात द्यायचा प्रश्न येतो. अशी याच्यातले दशरथ डोके चालवतील. मी सांगतो, मुकुट वाकडा का सरळ तुम्ही ठरवा. ज्या दिवशी तुम्ही घरी येता, पायातला जोडा वाजला, बरं का खोतकर साहेब, पायातला जोडा वाजला की घर लट 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 कापतं. सगळे भराभरा उठून जातात, नोकर कामाला, सुना आपापल्या खोलीत, मुलं उद्योगाला. कोणी कोणाशी बोलत नाही, फक्त एक म्हातारी धाडस करून पुढे येते आणि ती नम्रतेनं, चहा घेता का कॉफी घेता का, पाणी तापलं, आंघोळ करता का, नाश्ता तयार आहे का, स्वयंपाक तयार आहे, ताटच वाढू. समजायचं सध्या मुकुट सरळ आहे. 10 वर्षाचा काळ गेला, तेच म्हातारा अंगणात येऊन उभं राहून म्हणतं, चहा ना रे, चहा ना रे, अरे चहा ना रे. म्हातारीच म्हणती मुलांना, बडबडू द्या तसंच, कुठं नांगर धरा लागेल तर कामाचा धामाचा मरतोय ना एकदाच. समजायचा आता मुकुट वाकडा. हे समजलं ना? हेच रामायण आपल्यासाठीच आहे. म्हणून राजा दशरथानं ठरवलं आता मुलाच्या ताब्यात राज्य द्यायचं. पण 14 दिवस मनात ठेवला निर्णय. 14व्या दिवशी वसिष्ठाला सांगितला. वसिष्ठजी म्हणाले ठीक आहे, उद्या सकाळी राज्याभिषेक. तयारी झाली, राज्याभिषेकाची तयारी झाली आणि विरोधकाची मीटिंग बसली वर. हे तयार आहे, पण सरस्वतीकडे काही करा, कोणाच्या बुद्धीत बदल करा. राम राज्यावर बसता कामा नये. सरस्वतीनं पात्र निवडलं एकच, मंथरा. आणि तो विकल्प हिवराच्या झाडावर येऊन बसला. त्या खालून फुलं आणायला चालली असताना त्याच्या बुद्धीत प्रवेश केला. अजूनही शहाणी माणसं हिवराच्या झाडाच्या सावलीत बसत नाही. हिवराची दाट सावली सज्जेने जैसी वाळिली. मंथरा बिघडली. मंथरा आली, कैकईला म्हणाली, पोरीच म्हणली ती जन्मभर. का ते दासी असली तरी जन्म झाल्यापासून सांभाळलं नाही ना. पोरी तुला कसं नाही कळत, सुशोभित केली अयोध्या उद्या. राज्याभिषेक रामाला, राजमातेचा अधिकार कौशल्याला, जन्मभर दासी म्हणून जीवन जगावं लागेल तुला.
आता ती वेळ आलेली आहे. पूर्वीचे 2 वर मागायची, एका वराने राज्य माग भरताला आणि दुसऱ्या वराने 14 वर्षाचा वनवास माग रामाला. रामाची शपथ घालत नाही राजे दशरथ, तोपर्यंत वराची मागणी करू नकोस. झालं तयार. कोपभवनात मलिन वस्त्र, अलंकार विरहित, जमिनीवर पडलेली कैकई. राजे दशरथ आनंदाची वार्ता सांगण्यासाठी आले मंथरादारामध्ये. कैकई काय? कोपभवन. कोपभवन सुनी सकचे उराव धक्का बसला आणि राजे आत येऊन पाहतात तर जमिनीवर पडलेली कैकई. जवळ आले राजे. कैकई निकल जाए, इकडे तोंड फिरवलं. कैकई मुंह नहीं देखने का.